हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपलं मॉडर्न पिरियडिक टेबल असेल याच्यामधलं ब्लॉक वाईज क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट, मग त्याच्यामध्ये डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक आपण पाठीमागं पाहिलं. त्याचबरोबर त्याच्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट ऑन द बेसिस ऑफ मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स असं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहे पिरियडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट. पिरियडिक ट्रेंड्स कोणते कोणते आहे आणि याच्यामध्ये काय त्याच्या प्रॉपर्टी व्हेरिएबल्स आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहे. पहा, पिरियडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत पहा. आता पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय ते आपण पाहूया. The repetition of properties of element at a regular interval in the periodic table is known as periodicity, and the properties are known as a periodic properties. मग पिरियडिसिटी म्हणजे काय तर आपल्या जे काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये रिपिटेशन झालेलं आहे. पहा, रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट ॲट रेग्युलर इंटरवल इन द पिरियडिक टेबल इज नोन ॲज अ पिरियडिसिटी. त्याला आपण काय म्हणतो, पिरियडिसिटी म्हणतो. आणि ते जे काय प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, पिरियडिक प्रॉपर्टीज. दिस प्रॉपर्टीज आर कॉल्ड पिरियडिक प्रॉपर्टीज. देअर आर मेनी ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज और पॅटर्न्स इन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट ॲज वी कम डाऊन इन अ ग्रुप और ॲज मूव अक्रॉस अ पिरियड इन द पिरियडिक टेबल. मग याच्यामध्ये काय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स पाहायला मिळतात की त्याच्या काय प्रॉपर्टी असतील, मग केमिकल असतील, फिजिकल प्रॉपर्टी असतील. मग याच्यामध्ये आपण काय झालं, पिरियडमध्ये वरतून खाली आलो किंवा लेफ्टकडून राईटकडे गेलो तर या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. पहा, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, पिरियडिसिटी म्हणतो. ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी. मग कोणत्या कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ट्रेंड्स पाहायला मिळतो. वी विल डिस्कस द पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू. कशाबद्दल पाहायचं आहे आपल्याला, ॲटॉमिक रेडियसबद्दल पाहायचं आहे, आयोनिक रेडियसबद्दल पाहायची माहिती आपल्याला, आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दिज आर द प्रॉपर्टीज. एवढ्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे. तर सुरुवातीला पाहूया ॲटॉमिक रेडियस. आता ॲटॉमिक रेडियस काय आहे आपण पाहूया. पहा, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. ॲटमची रेडियस म्हणजे काय तर त्याचं असणारं न्यूक्लियस, त्याचा जो सेंटर असेल आहे की नाही, तो न्यूक्लियसचा सेंटर आणि आउटरमोस्ट सेल याच्यामधलं जे डिस्टन्स असेल याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस. मग पहा या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस, तर न्यूक्लियस पहा या ठिकाणी आहे आणि काय आहे, सेंटर ऑफ द न्यूक्लियस. बरोबर, न्यूक्लियसचा सेंटर, आउटरमोस्ट सेल आहे आणि इथून जे डिस्टन्स असेल पहा, आता लाईन ब्ल्यू लाईननं दाखवलेलं त्याला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस. कुठून कुठे डिस्टन्स आहे, सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट सेल, आउटरमोस्ट सेलपर्यंतचं डिस्टन्स याला म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस. ॲज इट इज अ व्हेरी स्मॉल इन साईज. आता ती कशी आहे साईजनं, व्हेरी स्मॉल आहे. इट्स मेजरिंग युनिट इन पिकोमीटर. मग ती कशामध्ये मोजतो आपण, पिकोमीटरमध्ये मोजतो, ऑर इन अँगस्ट्रॉम ऑर ऑल्सो इन अ नॅनोमीटर. पिकोमीटरमध्ये मोजतो, अँगस्ट्रॉममध्ये मोजतो किंवा नॅनोमीटरमध्ये सुद्धा आपण त्याला मेजर करतो. इट इज मेजर्ड बाय एक्स-रे डायफ्रॅक्शन अँड स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. मग आपण इझिली पट्टीनं मोजू शकतो का ते, नाही. दिज आर द व्हेरी स्मॉल. दे कॅन बी मेजर्ड by using X-ray diffraction experiment and a spectroscopic method. स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड असतील किंवा मग एक्सरे डायफ्रॅक्शन असेल, या दोन मेथडनं आपण काय करतो, ती जी काय ॲटॉमिक रेडियस असेल ते आपण मोजतो. पा, टाईप्स ऑफ ॲटॉमिक रेडियाय. बेस्ड ऑन द नेचर ऑफ बॉन्ड द ॲटॉमिक रेडियाय आर द फॉलोइंग टाईप. ॲटॉमिक रेडियाचे दोन टाईप्स आहेत. पहा, तीन टाईप आहे त्याचे. ॲटॉमिक रेडियाय आर कोव्हॅलंट, मेटॅलिक और वंडरवॉल्स असे त्याचे टाईप्स आहेत. कोव्हॅलंट रेडियस कशाला म्हणायचं, द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिय ऑफ टू कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम ऑफ द सेम element in a molecule is known as a covalent radius.
कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय की ज्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आता कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो आपला, ज्या वेळेस आपले दोन ॲटम्स असतील, ते दोन ॲटम काय करतात, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्या ठिकाणी काय करतात, ते बॉन्ड फॉर्म करतात. आणि बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स असेल ती त्याची काय झाली, कोव्हॅलंट रेडियस झाली. फॉर एक्झाम्पल, कोव्हॅलंट रेडियस इन Cl2 मॉलिक्यूल इज 198/2 या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. डिस्टन्स किती आहे दोघांमधलं, 198 आहे, बरोबर. म्हणजे ही बॉन्ड लेंथ आली त्याची. आणि याच्या अर्धा डिस्टन्स म्हणजे किती, 99 काय आहे मग याची कोव्हॅलंट रेडियस आहे पहा. 99 पिकोमीटर इज द कोव्हॅलंट रेडियस ऑफ दॅट Cl. नेक्स्ट वन इज अ मेटॅलिक रेडियस. The half of the internuclear distance between two adjacent atoms of metallic crystal. मेटॅलिक क्रिस्टल मधलं डिस्टन्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेटॅलिक रेडियस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मेटॅलिक रेडियस इन Cu. आता दोन Cu आहेत पहा. कसा स्ट्रक्चर, मेटॅलिक स्ट्रक्चर आहे किंवा मेटॅलिक क्रिस्टल आहे. याचं डिस्टन्स किती आहे, 256 पिकोमीटर आहे. यातलं अर्धा डिस्टन्स म्हणजे त्याचं किती, 128. किती यायला पाहिजे, 128. आणि 128 काय झाली याची ही मेटॅलिक रेडियस झालेली आहे. नेक्स्ट आहे वंडरवॉल्स रेडियस. द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियाय ऑफ टू ॲडजसंट आयडेंटिकल ॲटम belonging to two neighboring molecule of an element in the solid state is known as van der Waals radius. पहा कशाचं डिस्टन्स आहे, टू ॲडजसंट आयडेंटिकल ॲटम्स आहेत, बिलॉंगिंग टू टू नेबरिंग मॉलिक्यूल, दोन शेजारच्या मॉलिक्युल्समधले आहेत पहा. फॉर एक्झाम्पल, van der Waals radius इन Cl2 मॉलिक्यूल. पहा आता दोन Cl2 मॉलिक्युल्स आहेत पहा. ॲक्च्युली हे एका मॉलिक्यूलचे आहेत का, नाही तर दोन शेजारच्या मॉलिक्युल्समधले आहेत. कसं तर आपण पाहूया पहा. आता 3.72 अँगस्ट्रॉम आहे, बरोबर. तर याचं जे काही रेडियस असेल ते किती असेल मग आपली 1.86 अँगस्ट्रॉम. त्याची काय झाली, ती van der Waals रेडियस झाली. आता इकडे जर आपण पाहिलं, पहिल्या Clची आणि दुसऱ्या Clची किती मिळते आपल्याला, 99 पिकोमीटर मिळते. हां, आणि दोन Cl मॉलिक्युल्स आहेत पहा आता, ठीक आहे ना, शेजारच्या दोन मॉलिक्युल आहे. या दोघांमध्ये किती असणार आहे मग, ती 1.86 अँगस्ट्रॉम असणार आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत पहा आपल्याला. द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट सेल इज कॉल्ड. काय म्हणतो मग आपण डिस्टन्सला, सेंटरपासून न्यूक्लियसच्या आणि आउटर मोस्ट सेलपासून, त्याला म्हणतो कोव्हॅलंट रेडियस, मेटॅलिक रेडियस, ॲटॉमिक रेडियस अँड van der Waals रेडियस. तर त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस. पहा या ठिकाणी आपलं पाहिलेलं आहे पहा. द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस म्हणतो पहा. चला पुढच्या MCQ कडे जाऊया. सेकंड नंबर, with reference to the diagram given, the van der Waals radius is equal to, van der Waals radius equal to A minus A1, B minus A, B minus D आणि A minus C. तर van der Waals radius काय आहे त्याची, A minus C त्या ठिकाणी असणार आहे पहा. Which of the following is the largest radius for a molecule? कोणत्या मॉलिक्यूलची लार्जेस्ट असेल, कोव्हॅलंट रेडियस असेल, van der Waals रेडियस असेल, मेटॅलिक रेडियस असेल का आयोनिक रेडियस असेल. तर त्या ठिकाणी van der Waals काय राहते आपली, जास्त राहते पहा. नेक्स्ट, ट्रेंड्स इन ॲटॉमिक रेडियस ऑफ एलिमेंट. आता ॲक्च्युअली प्रॉपर्टीला सुरुवात झालेली आहे आपल्या. Trends in atomic radius. It can be explained in terms of nuclear charge and energy level. Atomic radius in a period. Across the period, the outer electrons are in the same valence shell and a nuclear charge increases. जसं आपण काय करू, इलेक्ट्रॉन अक्रॉस द पिरियड असेल
एकाच पिरियडमध्ये आहे, आपण इलेक्ट्रॉन भरत असणार आहे. मग यामध्ये इलेक्ट्रॉन जे काय ॲड होतात ते एकाच सेलमध्ये ॲड होतात, म्हणजे सेम सेलमध्ये ॲड होतात. अँड न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस रिझल्टिंग इन द इन्क्रीज फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द इलेक्ट्रॉन्स बाय द न्यूक्लियस. पहा आता 2p आहे, या 2p सेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन भरतोय. मग 2p1 असेल, 2p2 असेल, 3 असेल, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन भरेपर्यंत कुठे इलेक्ट्रॉन येणार आहे, आपले पी सेलमध्ये येणार आहे. मग पी सेलमध्ये जर येत असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे, न्यूक्लियसमधला चार्ज वाढतो आणि त्याच्यामधलं अट्रॅक्शन वाढलं की काय होणार आहे, तो जो काही व्हॅलन्स सेल असेल ती काय होईल, न्यूक्लियसच्या जवळ येईल. पहा, ॲज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर न्यूक्लिअर चार्ज काय करतो, अट्रॅक्शन वाढतं. अट्रॅक्शन वाढले काय होणार आहे, त्याची जी काय रेडियस असेल ती कमी होईल. पहा आता आपण अक्रॉस द पिरियड पाहूया. आता या ठिकाणी पहा, सेकंड पिरियड असेल, ॲटॉमिक रेडियस लिथियमची किती काय कॉन्फिगरेशन आहे, 1s2 2s2, परत 2s2 2s2. पहा कॉन्फिगरेशन पण दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एलिमेंटसुद्धा दिलेले आहेत. याची जी काय रेडियस असेल पहा, आता साईज प्रत्येकाची काय होत गेलेली आहे, कमी होत गेलेली आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, न्यूक्लियसमध्ये काय झालेलं आहे आपल्या, आता न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला, पण जो काही आपला इलेक्ट्रॉन्स आहे तो कुठे ॲड झालेला आहे, आपला सेम सेलमध्ये ॲड झालेला आहे. म्हणजे इथं पहा 2s मध्ये ॲड झाला, 2p मध्ये, 2p मध्ये, 2p आणि 2p6 पर्यंत पोचलो आपण. तर 2p6 पर्यंत इलेक्ट्रॉन सेकंड सेलमध्ये ॲड झालेला आहे. म्हणजे नवीन सेल आहे का त्या ठिकाणी, नाही. पण मग याचं जे काही अट्रॅक्शन असेल ते कसं होईल, मॅक्झिमम होईल आणि त्याची साईज काय होईल, कमी होईल. त्याची साईज या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, ॲटॉमिक रेडियस इन अ ग्रुप. आता ग्रुपमध्ये पाहूया, आहे की नाही, वरतून खाली येताना टॉप टू बॉटम पाहूया. इन द गिवन ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस बिकॉज द नंबर ऑफ सेल्स इन द सेम एनर्जी लेवल. मग या ठिकाणी काय होतं, त्याची रेडियस वाढते. का वाढते, तर पिरियड चेंज होते, आपला पिरियड चेंज होते म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर चेंज होते. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर चेंज झाला तर त्या ठिकाणी काय होईल, नंबर ऑफ सेल त्या ठिकाणी वाढतील. आणि नंबर ऑफ सेल वाढलं म्हणजे काय होईल, आपली त्या ठिकाणी जी काय ॲटॉमिकची रेडियस असेल ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पहा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया, एक पिरियड घेऊया. पाहता हा लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे, रुबेडियम, सिजियम आणि फ्रॅन्शियम. पहा आता ॲटॉमिक नंबर वाढत जातो, त्याची साईज काय होते, वाढत जाते. पहा, कारण नंबर ऑफ सेल त्या ठिकाणी वाढतात. पहा पहिल्यामध्ये लिथियम जर घेतलं तर 2s सेल आहे, सोडियमकडे गेलो तर 3s, पोटॅशियम 4s आहे, रुबेडियम 5s आहे आणि सिजियमकडे गेलो तर 6s आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ सेल वाढल्या, ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी वाढत जाते. पहा, मग असं म्हणूया आपण, ॲटॉमिक रेडियस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज वाढला की रेडियस कमी होते, म्हणजे ते कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ॲटॉमिक रेडियाय प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सेल इन द सेम एनर्जी लेवल. कशाबरोबर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ सेल कमी झालं तर रेडियस कमी होईल, नंबर ऑफ सेल वाढला तर रेडियस काय होईल, त्याची वाढणार आहे. अशा प्रकारे ते आपल्याला पाहता येईल. पहा, एक्सेप्शन इन ट्रेंड्स ऑफ ॲटॉमिक रेडिया ऑफ एलिमेंट. आता काय एक्सेप्शन आहे याला पाहूया आपण. नोबेल गॅसेस आर द एक्सेप्शन. नोबेल गॅस त्याला काय आहे, एक्सेप्शन आहे. बिकॉज द नोबेल गॅसेस आर कम्पेअर्ड with the van der Waals radius which is always greater than the covalent radius. म्हणजे जे काही नोबेल गॅस आहे त्याला काय आहे, एक्सेप्शन आहे. MCQ, atomic radius is directly proportional to the nuclear charge, inversely proportional to the nuclear charge, both
अँड नन ऑफ दिस. तर या ठिकाणी काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द न्यूक्लिअर चार्ज. पहा, ॲटॉमिक रॅडियस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द न्यूक्लिअर चार्ज. डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रॅडियस, ग्रुपमध्ये डाऊन झालो आपण तर काय होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, रिमेन्स सेम, नन ऑफ दिस. तर काय होतं या ठिकाणी, इन्क्रीज होते. पहा आपल्याला, इन अ गिवन ग्रुप ॲटॉमिक रॅडियस इन्क्रीजेस बिकॉज द नंबर ऑफ सेल इन्क्रीजेस इन द सेम एनर्जी लेवल. त्याच्या सेल्स काय होतात, वाढत जातात. पहा. थँक्यू.